विश्व मांगल्य सभेचा भारतीय संस्कृती महोत्सव हा आम्ही 29 मार्च शुक्रवार या रोजी सांस्कृतिक भवन अमरावती इथे घेत आहे आणि तो दुपारी 3 वाजता आहे. महत्त्वाचं म्हणजे हा जो कार्यक्रम आहे हा फक्त म्हणजे महिलांसाठी आहे आणि विश्व मांगल्य सभा जी आहे ही मागील 13 वर्षापासून महिलांसाठी कार्य करत आहे आणि पूर्ण भारतभर यांचं कार्य आहे आणि भारताच्या बाहेर सुद्धा काही देशांमध्ये कार्य सुरू आहे. तर या विश्व मांगल्य सभेच्या जवळपास 13 पूर्ण वेळ प्रचारिका आहे की ज्या पूर्ण वेळ सतत पूर्ण भारतभर वेगवेगळ्या राज्यांमध्ये भ्रमण करत राहतात आणि वेगवेगळ्या कुटुंबाला भेटत राहतात, महिलांना भेटत राहतात आणि प्रामुख्याने म्हणजे याचा हाच उद्देश आहे की महिला म्हणजे आपण जर कुटुंब एक धरलं तर त्या कुटुंबामध्ये आई ही सगळ्यात महत्त्वाची असते. सगळ्यात महत्त्वाची ही आई आहे आणि त्या कुटुंबाला पूर्ण बनवायचं कार्य ती आई बनवत असते. मुलांना तिच्या मिस्टर आहे, नातेवाईक आहे, बाकीचे लोक आहे, या सगळ्यांना जी ती धरून एका जागी सूत्रामध्ये बांधायचं काम आई ही करत असते आणि ते पूर्ण कुटुंब त्या आईच्यामुळे एक चांगलं स्थिर आणि चांगलं राहू शकतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि असे जर सगळे कुटुंब तयार झाले तर एक राष्ट्र चांगल्यापणे तयार होईल. कारण आपण जर भारतीय संस्कृती बघितली आधीपासूनही तर या भारतीय संस्कृतीमध्ये कुटुंबाला पूर्ण सांभाळणारी ही आईच असते आणि आता जर आपण बघतोय की हे आईचे जे आधारस्तंभ, आई हे जे कुटुंब सांभाळते आहे हा आधारस्तंभ कुठेतरी ढासळत आहे. आपण बघतोय की याला कुठे ना कुठे काही ना काही सुरुंग लागलेले आहे आणि शिक्षण हे तर महत्त्वाचंच आहे पण शिक्षण सर्वांनी घेतलं पाहिजे. पण शिक्षण घेताना मॉडर्न होणं हे जसं महत्त्वाचं आहे तर त्या मॉडर्नमध्ये आपल्या संस्कृतीचं जतन करणं हे सुद्धा आवश्यक आहे. पूर्ण विश्वामध्ये भारतीय संस्कृती सगळ्यात महत्त्वाची मानली जाते आणि या भारतीय संस्कृतीमुळे भारत देश आहे याच्याकडे जग जो बघतो तो दृष्टिकोन अतिशय महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे याचं सगळं जतन झालं पाहिजे. त्यासाठी हा जो कार्यक्रम आम्ही मातृसंमेलन पण भारतीय संस्कृती महोत्सव असा घेतला आहे आणि यामध्ये परमपूज्य स्वामी जितेंद्रनाथ महाराज ते आहे श्रीनाथ पीठाधीश्वर अंजनगाव सुरजी येथील आणि परमपूज्य रेणुका माताजी हे दोघेही या सर्व मातांना आशीर्वचन देणार आहे. आई किंवा मातृधर्म से राष्ट्रधर्म या विषयावर ते सगळ्यांशी संवाद साधणार आहे. या कार्यक्रमाला आपल्या संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मिलिंद बाराहाते तसेच प्राचार्य डॉक्टर श्वेता मिलिंद बाराहाते या सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. इथे आज मी तुम्हाला जे सांगते माझ्यासोबत मी जनप्रतिनिधी संपर्क विभाग विश्व मांगल्याची संयोजिका आहे संगीता बुरंगे या ज्या इथे या सहसंयोजिका आहे आणि मान्य या तेजसाताई जोशी ज्या आहे त्या विदर्भ प्रांत नागपूरच्या संघटन मंत्री आहे. पूर्ण विदर्भ विभाग त्यांच्याकडे आहे आणि त्या 4 वर्षापासून फुल टाइम म्हणजे पूर्ण वेळ प्रचारिका आहे. हे कार्य त्या करत आहे. तर असा हा आमचा कार्यक्रम आहे. आता अजून थोडक्यात तेजसाताई पण तुम्हाला माहिती देते. विश्व मांगल्य सभा शाखा अमरावती आयोजित भारतीय संस्कृती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे आणि हे आयोजन आपण एका टॅगलाईन अंतर्गत करत आहोत आणि ही टॅगलाईन अशी आहे मातृधर्म से राष्ट्रधर्म तक. घराघरातल्या मातांचा प्रवास हा परिवार समाज आणि तिथून चालत चालत राष्ट्रापर्यंत कसा होतो. कारण आज शेवटी उंबरठ्याच्या आतलं घर सांभाळतानाच घरातली आई ही राष्ट्रासाठी समाजासाठी एक पुढच्या पिढीचं निर्माण करत असते आणि ही पिढी सुसंस्कारित सक्षम सामर्थ्यशाली आधुनिक काळाच्या बरोबरीने पुढे जाणारी निर्माण व्हावी याकरता म्हणून विश्वमांगल्य सभा कार्यरत आहे. आणि जसं आता वसुधाताईंनी सांगितलं की या सगळ्याचा मागचा जो आधार आहे तो आधार आहे म्हणजे आपली भारतीय संस्कृती आणि संस्कृतीला धरून जे जे काही आपल्या मनात प्रश्न आहेत जे जे काही आपल्याला विचार आपल्या समोर येतात त्या सगळ्यांची उत्तरं त्या सगळ्याचं निराकरण हे कुठे ना कुठे उंबरठ्याच्या आतून होत असतं आणि याकरताच म्हणून आपण एका कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे भारतीय संस्कृती महोत्सवाचं आणि आपण याची टॅगलाईन ठेवली आहे मातृधर्म से राष्ट्रधर्म तक.
ज्या अंतर्गत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही घराघरातल्या मातांना निश्चितच मिळतील असा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे. त्यामुळे अमरावतीतल्या समस्त माता भगिनींनी या कार्यक्रमाला अवश्य उपस्थित राहावं असं विश्वमांगल्य सभेच्या वतीने आम्ही सगळ्यांना आवाहन करतो. धन्यवाद. यापूर्वी अनेक आपले असे भारतीय संस्कृती महोत्सव आणि मातृसंमेलनं झालेले आहेत जे विविध विषयांना अनुसरून घेण्यात आले होते. अमरावतीमध्ये भारतीय संस्कृती महोत्सव हा 4 ते 5 वर्षांपूर्वी एकदा झाला होता. त्यानंतर आता प्रथमच होऊ घातला आहे. यामध्ये सगळ्याच म्हणजे महिला सगळ्या जाती धर्माच्या सगळ्यांचं म्हणजे आपण हे घेतलेलं आहे. आमचा विचार आहे की पूर्ण सांस्कृतिक भवन भरलं पाहिजे, कारण अतिशय महत्त्वाचा विषय आहे महिलांसाठी. तर त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांपर्यंत वेगवेगळ्या महिला मंडळांपर्यंत पोहोचलो आहे, वेगळे जे ग्रुप्स आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचलो आहे आणि सगळ्यांना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे की तुम्ही सर्वांनी जरूर यायचं आहे. शक्यतो भरेलच अशी आशा आहे. पूर्ण जास्ती संख्येनेच येतील महिला.